नमस्कार. कोडिंग सगळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मिनी प्रोजेक्ट बघणार आहोत. त्याचं नाव आहे फोल्डर मॅनेजमेंट. ठीक आहे. यात बेसिकली काय होईल की एक सिम्पल आणि इफिशियंट वेने आपण फोल्डरला मॅनेज करू. ठीक आहे. त्यात काय होईल मी दाखवतो कधी. लेट सपोज की आपण हे डाउनलोडचं फोल्डर आहे आणि यामध्ये मल्टिपल टाईपचे फोल्डर्स आहेत. ठीक आहे. PDF आहे, झिप फाईल आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा खूप सारे आहेत. तर ते सगळ्यांना आता मॅनेज कसं करता येईल ॲज पर त्या एक्सटेन्शननुसार आपण त्यांना मॅनेज कसं करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये आजच्या बघणार आहे. एक मिनी प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तेच दिलेलं आहे. फीचर्स काय आहे, ऑटोमॅटिक फायलायझेशन आहे, सॉर्ट फाईल इंटू सब फोल्डर बाय एक्सटेन्शन जे मी बोललो. ठीक आहे. कसं काम करेल ते फक्त कोणतंच फोल्डर तुम्हाला ऑर्गनाईज करायचे ते स्पेसिफाय करा, त्याच्या फोल्डर पाथ द्या आणि स्क्रिप्ट रन करा आणि झालं. दॅट्स इट. एवढंच करायचं. ठीक आहे. तर ठीक आहे, कोडिंगला आपण सुरुवात करू. एकदम इझी आहे, जास्त मोठा कोड नाही आपला. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय लागलं आपल्याला, सगळ्यात अगोदर एक मॉड्यूल लागेल, OS मॉड्यूल, इनपुट OS. ओके. आणि एक फोल्डर पाथ लागेल जो सध्या मी एम्प्टी सोडतोय. ठीक आहे. पण आपण जेव्हा यूज करू तेव्हा बघू. ठीक आहे. आणि काय करू, फॉर आयटेम इन OS डॉट लिस्ट DIRS आणि याच्यामध्ये देऊ आपण आपला फोल्डर पाथ. ठीक आहे. आता फोल्डर पाथ ना आपण एक काम करू, फोल्डर पाथ पण हे करून घेऊ, कॉपी करून घेऊ इथून. ठीक आहे. राईट क्लिक केलं, कॉपी एज पाथ आणि पेस्ट करू. आपला फोल्डर पाथ आला आहे. ठीक आहे. आपल्याला इकडे R द्यावं लागेल कारण की एरर येईल, त्याच्याने रॉ स्ट्रिंग तयार होईल आणि ती विंडोज आणि मॅकमध्ये नाही तर एक तर R द्या, एक तर हे स्लॅशेस आहेत ना ते चेंजेस करून घ्या. देन काय होईल. ठीक आहे. आता या फोल्डर, आता याचा अर्थ काय झाला की OS डॉट लिस्ट DIRS डायरेक्टरीजने काय होईल की ह्या जो पाथ असेल ना, म्हणजे हा त्याचा बेस झाला. ह्या बेसचे जितके काही फोल्डर्स असतील, जितके काही फाईल्स असतील तेवढे सगळे लिस्ट होऊन जातील आणि त्याच्यातनं आपण एक इटर करतोय फॉर लूप लावून. बस एवढंच आहे, जास्त काही डोक्याला ताण नाही. देन त्याच्यात काय करू, आपण एक आयटेम पाथ बनवू. प्रत्येक आयटमचा आयटम पाथ इक्वल टू OS डॉट पाथ डॉट जॉईन आणि याच्यात काय करू, फोल्डर पाथला आणि तो आयटेमला एकत्र करून देऊ. फोल्डर पाथ आणि आयटेम. आता काय होईल, इकडे एक तुम्हाला डेमो दाखवतो. ओके. लेट सपोज की तुमची हे हा जो आहे ना, हा यालाच कॉपी करू. लेट सपोज ही तुमचं फोल्डर पाथ आहे. ठीक आहे, जो आपण दिलेला आहे आणि याच्यात डाउनलोड्समध्ये आयटेम्स असतील. सॉरी, हां, या डाउनलोड्समध्ये आयटेम्स असतील. लेट सपोज टेस्ट डॉट PDF असेल आणि एक्सेट्रा एक्सेट्रा खूप सारे असतील. तर आपण काय करू, हा आयटेम जो असेल ना, आयटेममध्ये फक्त एवढ्या गोष्टी आहेत, टेक्स्ट डॉट PDF. ठीक आहे. आणि आपल्याला चेक करायचं आहे की हे फोल्डर आहे का काय आहे, त्यासाठी आपल्याला पूर्ण पाथ लागेल. पूर्ण पाथ लागण्यासाठी आपण फोल्डर पाथला आणि आयटेम पाथला जॉईन, आयटेमच्या नावाला दोघांना जॉईन करू. याच्याने OS डॉट पाथ डॉट जॉईन. त्याच्याने आयटेम डॉट पाथमध्ये काय होईल, जितके जितके आयटेम्स ज्या डाउनलोड्समध्ये असतील तेवढ्या सगळ्यांचा एक आयटेम पाथ तयार होईल जो पूर्ण अखंड असेल, फ्रॉम C: टू दॅट पर्टिक्युलर आयटेम पूर्ण. आणि त्याच्याने आपल्याला काय होईल, त्याच्याने आपल्याला मदत होईल. ठीक आहे. त्याच्यात मग काय करायचं की इफ OS डॉट पाथ डॉट इज फाईल आणि काय आयटेम फोल्डर, सॉरी आयटेम पाथ. जर आयटेम जो पाथ असला तो जर फाईल असला तर फक्त फाईल आपण सॉर्ट करतोय, आपण फोल्डर्समध्ये जात नाही.
जे सब डायरेक्टरीज आहेत ना त्याला हात लावत नाही. जस्ट आपण फोल्डर फाईल्स बघू आणि फाईल्सच्या एक्सटेन्शननुसार त्यांना फोल्डरमध्ये सॉर्ट करून देऊ. आणि ठीक आहे, पुढे बघू. जर फाईल असेल तर काय करायचं आहे, आपण एक काम करू. आता काय होईल, आता स्प्लिट करू. ही जे नाव आहे ना टेस्ट आणि PDF या दोघांना डॉटने म्हणजे ते हे एक्सटेन्शन आणि हे नाव त्याच्याने स्प्लिट करू. तर स्प्लिट करायसाठी पण ऑलरेडी प्रीडिफाईन फंक्शन आहे पायथॉनमध्ये, सगळं काही अवेलेबल आहे, फक्त तुम्हाला वापरायचं. तर काय करावं लागेल, लाईक नेम कॉमा एक्सटेन्शन नेम कॉमा एक्सटेन्शन इकडे देऊ आणि OS डॉट पाथ डॉट स्प्लिट एक्सटेन्शन त्याच्यामध्ये देऊ आयटम पाथ. जस्ट आयटम देऊ, कारण की आयटम पाथ दिला तर पूर्ण अखंड येईल, तर फक्त आयटम देऊ म्हणजे फक्त एवढं आयटममध्ये एवढं राहील. आणि याच्याने काय होईल की नेम याच्यात जाईल जे आपल्या काहीच कामाचं नाही आहे, आणि एक्सटेन्शन जे आपल्या कामाचं आहे हे इथं लागेल. तर नेमच्या जागी तुम्ही एक नेम द्या. तर हे जे आयटम आहे आयटममध्ये काय तुमचं हे, तर नेम याच्यातील म्हणजे टेस्ट आणि एक्सटेन्शन डॉट हे ह्याच्यातील. ओके, हे सगळं झाल्यानंतर काय तुमचं नेम युजलेस आहे, ठीक आहे, तर त्याला अंडरस्कोर पण दिलं तरी चालेल. अंडरस्कोर आपण वापरणार नाही, प्रिंट अंडरस्कोर केलं तर तुमचं नेम प्रिंट होईल. नेम द्यापेक्षा ते युजलेसच आहे, तर त्याला काही वेगळे देऊ आणि त्याला आपण अंडरस्कोर देऊ शकतो. तर तेच केलं आहे, ठीक आहे. आणि आता काय करू, आपले ज्या एक्सटेन्शनच्या म्हणजे .pdfच्या त्या नावाचे फोल्डर तयार करावं लागेल. त्या नावाचे फोल्डर तयार करायसाठी त्या फोल्डरचा पाथ डिफाईन करावा लागेल. तर आपण एक एक्सटेन्शन फोल्डर घेऊ, एक्सटेन्शन फोल्डर इक्वल टू, ठीक आहे. आता काय करावं लागेल, पाथ जॉईन करावं लागेल त्यांच्यामध्ये. OS डॉट पाथ डॉट जॉईन कसला जो आपला फोल्डर पाथ आहे, फोल्डर पाथ आहे त्याच्यासोबत त्याच फोल्डरमध्ये, म्हणजे फोल्डर पाथ हा झाला तुमचा, याच्यामध्येच आपल्याला डाउनलोड्समध्ये हे तर आपल्याला ह्या जिथं ह्या फाईल्स आहेत, जिथं ज्या सगळ्या फाईल्स आहेत ना तिथे आपल्याला त्या एक्सटेन्शन फोल्डर पाहिजे. ज्या एक्सटेन्शन फोल्डर म्हणजे आता हे .pdf आहे, तर आपल्याला PDF नावाचे फोल्डर पाहिजे. ओके, तर फोल्डर पाथ पाथला जॉईन करायचे. आणि कशाला जॉईन करायचे, आपल्याला करावं लागेल एक्सटेन्शनच्या नावाने जॉईन करायचे ना त्याला. तर एक्सटेन्शनच्या नावाने करायचे, पण एक्सटेन्शनच्या नावाने बी डॉट करावं लागेल. ओके, तर हे एक्सटेन्शनचं नाव आहे पूर्ण, इथून .pdf जे स्प्लिट ext फंक्शन आहे ना, हे फंक्शन काय करेल, ह्या डॉटपासून अखंड एवढं घेईल. आणि आपल्याला एक्सटेन्शनचं नाव पाहिजे म्हणजे फक्त PDF पाहिजे, तर आपण एक्सटेन्शनच्या स्लायझिंग करू 1 पासून. हा 0 आहे, हा 0तला डॉट आला आणि 1 पासून तर एंडपर्यंत म्हणजे किती काल होतं. तर आपण त्यासाठी हे असं केलं. ओके, आणि लोअर कॅरेक्टरमध्ये करायसाठी लोअर फंक्शन वापरून घेऊ, ठीक आहे. आणि जर सपोज की एक्सटेन्शन तुमचं एक्सटेन्शनच नाही, काही फाईल्स असतात ज्यांना एक्सटेन्शन असतात, तर ऑर देऊन देऊ आणि नो एक्सटेन्शन नावाने त्यांना ते फोल्डर तयार करून देऊ, नो एक्सटेन्शन नावाचा फोल्डर, इन केस त्याला टाईप नसलं तर. ठीक आहे, हे झालं. देन काय करू, आपल्याला ते जो पाथ दिला आहे आपण, जो पाथ तयार केला आहे एक्सटेन्शन फोल्डरचा, त्या नावाने फोल्डर तयार करावे लागतील. देन काय OS डॉट मेक डायरेक्टरीज MKDIRS डायरेक्टरीज मल्टिपल घेतो आपण एका टायमाला, जितके पण असते ना तेवढे सगळे एकाच टायमाला. याच्यात काय देऊ, याच्यात देऊ एक्सटेन्शन फोल्डर जो पाथ येतो. आणि जर सपोज की मल्टिपल नाही, ऑलरेडी तो फोल्डर एक्झिस्ट असला, लाईक PDF आहे किंवा JPG आहे, तो जर ऑलरेडी एक्झिस्ट असला तर तो एरर थ्रो नको करायला, म्हणून आपण देऊ एक्झिस्ट ओके इक्वल टू
ट्रू, ही कॅपिटल असतो पायथॉन. हां ओके, तर याच्याने एरर येणार नाही. देन आपल्याला काय करावं लागेल, आपण त्या नावाचं फोल्डर तयार करून घेतलं. म्हणजे इथे फाईल होते, तर आपण काय केलं, ह्या जी फाईल्स होते ते आपण इथं याच्या नावाचं लाईक PDF तयार करून घेतला. ओके, PDF येतो, PDF किंवा दुसरे जे असतील ते त्याच्यासाठी. आता आपल्याला हे याच्यात टाकावं लागेल, मूव्ह करावं लागेल ना, ही फाईल याच्यात मूव्ह करावं लागेल. त्यासाठी काय आहे की मूव्हसाठी 2-3 मेथड असतात. ती एक हे जसं मॉड्यूल आहे ना OS, तसं एक शटिल मॉड्यूल आहे, शट IL शटिल डॉट मूव्ह मॉड्यूल. त्याच्यामध्ये सोर्स आणि डेस्टिनेशन द्यावे लागेल. ठीक आहे, तर सोर्स काय तुमचावाला, मूव्ह कशाला करायचे, आयटेम पाथ आपला पूर्ण कंप्लीट आयटेम पाथ आहे, अखंड, म्हणूनच त्याला जॉईन केलं होतं, कारण की तो पूर्णचा पूर्ण आपल्याला लागतो, जस्ट हां अखंडच लागतो. त्यानं काय आयटेम पाथ द्या, आणि डेस्टिनेशन काय याची, आणि शटिलला हे ते कारण की आपण इम्पोर्ट नाही केलं आहे. आता हे सोर्स आहे आणि डेस्टिनेशन काय तुमची एक्सटेन्शन फोल्डर. हां एक्सटेन्शन फोल्डर आहे, पण त्या एक्सटेन्शन फोल्डरला पण जॉईन करावं लागेल. OS डॉट पाथ डॉट जॉईन कशाला जॉईन करावं लागेल, एक्सटेन्शन फोल्डरला आयटेम EXT फोल्डरला आणि आयटेम म्हणजे काय होईल, मूव्ह करतोय आपण हे सोर्स आणि हे कम्प्लीट डेस्टिनेशन आहे. कम्प्लीट डेस्टिनेशन काय, एक्सटेन्शन फोल्डर जे आपण आता तयार केलेलं आहे याच्यासोबत आणि आपल्याला डेस्टिनेशन काय आहे की इथं स्लॅश करून टेक्स्ट डॉट PDF हा त्याचं डेस्टिनेशन झालं ना. तर हे ते जॉईन केलं आपण, एवढ्याचं काय झालं आहे, जॉईन केलं एक्सटेन्शन फोल्डर तिकडं आयटेम होता तुमचा टेक्स्ट डॉट PDF. एक्सटेन्शन फोल्डर काय होतं, एक्सटेन्शन फोल्डर हे इथं, एक्सटेन्शन फोल्डर हे PDF आपण नावाने हे पहा फोल्डर पाथ, हा फोल्डर पाथ इथून एवढा, त्याच्यामध्ये एक्सटेन्शन हे एवढी भानगड केली, त्याने PDF तयार झाला. आणि त्या PDFमध्ये आणि त्या PDFमध्ये तो आयटेम्सला टाकायचं होतं, जॉईन करायचं होतं, म्हणून हे एवढं केलं. सो ही तुमची डेस्टिनेशन झाली आणि हा तुमचा सोर्स होता. सोर्स काय होता, आयटेम पाथ. ठीक आहे, आय होप की समजतं तुम्हाला. नाही समजलं तर स्वतः ट्राय करून बघा, समजून जाईल ते. मला पण समजायला थोडा वेळ लागला होता. हे आपण ना जस्ट शिकलो आहे, OS मॉड्यूल शटिल मॉड्यूल ऐकलं आहे, पण त्यांचा वापर कधी केला नाही. त्यामुळेच हे प्रोजेक्ट मी तयार करतो आहे, जेणेकरून ह्यांचा थोडंसं युजर फ्रेंडली होतील हे मॉड्यूल्स आपल्यासाठी, अजून बाकी काही नाही. ओके, तर आता मूव्ह केलं, देन काय, मूव्ह होऊन गेले. आता लेट सपोज की तसं पाहायला गेलं तर झालं आहे आपलं काम, बट समजून घ्यायचं काही एरर आली तर ट्राय एक्सेप्ट ब्लॉक लावून घेऊ याला. ठीक आहे, हां ट्राय एक्सेप्ट ब्लॉक लावू, ट्राय exception as EX आणि print exception occur. त्याचं नाव प्रिंट करून देऊ, काय नाव होतं, EX डॉट ओके, जे एक्सटेन्शन असेल ते. आणि जर सपोज एक्सटेन्शन एरर नाही आले, एल्स प्रिंट. आता काय, जे फोल्डर होतं ते मॅनेज झालं आहे प्रॉपरली, तर ते प्रिंट करायसाठी ते फोल्डरचे नाव काढावं लागेल आपल्याला ना. तर पाथवरतून, हा फोल्डर पाथ आहे तुमचा, या फोल्डर पाथवरतून
जो त्याचा बेस आहे ना, हा बेस आहे त्याचा, हा पूर्ण पास झाला, हा पूर्ण पास झाला आणि हा जो बेस आहे त्याचा, तर बेसचं नाव काढायचं. त्यासाठी पण एक हे आहे, ते पण बघू. अगोदर लिहून घेऊ. कसं लिहायला? फोल्डर मॅनेज सक्सेसफुली. हां, फोल्डर मॅनेज सक्सेसफुली लिहून घेऊ. काय करू, फॉर्मॅट करू. हां, फोल्डरचं नाव इथे देऊन काय फोल्डर्स काय आहे. आता ते काढायसाठी काय असतं की OS डॉट बेस, OS डॉट पाथ डॉट बेस नेम. बेस नेम आम्हाला पाहिजे नॉर्मल नेमवरतं. ओके, बेस नेम आणि OS डॉट पाथ डॉट नॉर्म पाथ. नॉर्मल पाथवरतून आपल्याला बेस नेम पाहिजे. कशाच्या? फोल्डर पाथच्या. म्हणजे हे तुमचं फोल्डर पाथ झालं. या फोल्डर पाथचा नॉर्म पाथ, सॉरी काहीतरी चुकलं का? ओके, एक सेकंड. बेस नेम डबल एल. तर हा तुमचा नॉर्मल पाथ झाला. हा नॉर्मल पाथ, आणि नॉर्मल पाथ आपल्याला बेस नेम पाहिजे हे वाला. तर त्यासाठी हे एवढं भानगड करावं लागेल. आणि मॅनेज सक्सेसफुल. ओके, आता बघू ट्राय करून की काय होतं. ठीक आहे, हे आपलं ते डाउनलोड फोल्डर आहे डॉक्युमेंटला. अच्छा ठीक आहे, हे बाकीचे मॅनेजेस. ओके, हेच एक मेन फोल्डर आहे ज्याच्यात आपण बघू शकतो कसं काय ते वर्क होतं आहे. ओके, रन करू, बघू काही एरर वगैरे आले तर. ओके, काय प्रॉब्लेम? अरे परत हां, तर काय झालं, डाउनलोड्स मॅनेज सक्सेसफुली. बघू. काहीच झालं नाही. अगेन एकदा रन करू. डाउनलोड मॅनेज सक्सेसफुली म्हणतोय, बट इकडे काही होत नाही. ठीक आहे, एक क्रॉस चेक करू एकदा पूर्ण प्रोग्रामला. ठीक आहे, प्रॉब्लेम काय आहे, इथं प्रॉब्लेम आहे. आपण काय म्हणते केव्हा चुकलं. हां ठीक आहे, तर फॉर लूपमध्ये आयटम एक आला आणि तो एकच आयटम आपला गेला ना, तर हे इकडनं याच्यामध्ये येईल, एक जो आहे तो याच्यामध्ये येईल. आणि आता रन करून बघायला, कारण की तो एकच फाईल घेत होता. आता होईल. डाउनलोड मॅनेज सक्सेसफुल आणि झालं. JPG मध्ये सगळे JPG, MD मध्ये सगळ्या MD फाईल्स, PDF मध्ये सगळ्या PDFs. ओके, तर हा जो कोड आहे हा आपण आता गिटमध्ये टाकू. ठीक आहे, गिटहबला सबमिट करू. त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करायला लागेल, जे गिट आहे ते डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे, तर गिटसाठी काय करायचं, गिट डाउनलोड करायचं. सॉरी, गिट डाउनलोड करायचं. देन याचे डाउनलोडचे ऑप्शन हे तुमच्या सिस्टममध्ये गिट डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड फॉर विंडोज आणि हे 64 सेटअपसाठी. ठीक आहे, माझं ऑलरेडी झालं आहे ते. तर डाउनलोड करून घ्या. जे डिफॉल्ट पाथ असेल त्याला सेटअप करून घ्या.
ते केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, CMD मध्ये चेक करून घ्या की तुमचं गिट दिसतंय की नाही. ओके, CMD मध्ये गिट -हायफन वर्जन, ओके, स्पेस नाही हां, दिसतंय गिटचं वर्जन. ठीक आहे, तर काय करावं लागेल, गिट गिट तुमचं हे झालं. then काय करायचं, इकडे टर्मिनल ओपन करायचं. इकडे बाय डिफॉल्ट ते पॉवर शेलला असेल, तर इकडनं जे तुम्ही गिट केलं ना त्याच्यासोबत एक गिट बॅश येतं, गिट बॅशला हे करून घ्यायचं. पॉवर शेलची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा हा तुमचा पाथ दिसेल जो फोल्डरला तुम्ही ओपन केला आहे ते. तर सगळ्यात पहिले काय करायचं, सगळ्यात अगोदर तुम्हाला गिट कॉन्फिग करावं लागेल. ठीक आहे, आणि तुम्ही इथं पण चेक करू शकता. अगोदर चेक बघू, गिट -हायफन वर्जन इकडे पण तुम्हाला ते शो करेल. त्याच्यानंतर क्लिअरची कमांड आहे टर्मिनल क्लिअर करण्यासाठी. देन काय करावं लागेल, गिट कॉन्फिग करावं लागेल. गिट कॉन्फिग -हायफन ग्लोबल, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा करणार ना तेव्हा हे करून घ्यायचं. युजर सेट करावं लागेल, युजर डॉट नेम, ओके, यांच्यामध्ये स्पेस नाही येणार त्यासाठी. देन अगेन हीच कमांड आहे, जस्ट तुम्हाला गिट कॉन्फिग ईमेल करायचा, पंकज जे तुमचा ईमेल असेल. ठीक आहे, युजर नेम हे केल्यानंतर तुम्ही चेक करून घ्या गिट लॉग म्हणून, सॉरी गिट -हायफन लिस्ट म्हणून. अननोन, ओके, गिट कॉन्फिग लिस्ट येते, गिट कॉन्फिग -हायफन लिस्ट. ठीक आहे, हे तुमचं आलं म्हणजे तुमचं युजर ह्याने सेट झालं. देन इकडे कोलन आल्यानंतर ना हे ॲक्सेस नाही होत. तुम्ही जे बी काही टाईप केलं ते असंच काही पण दाखवेल. त्यासाठी काय करायचं, WQ दाबायचा. ओके, WQ दाबल्यानंतर ते रिव्हर्स येतं. क्लिअर करून घ्या. आता गिट कॉन्फिग झालंय, आता तुम्हाला गिट इनिट करावं लागेल. गिट इनिटने काय होईल, आपल्या लोकली जे फोल्डर आहे ना त्या फोल्डरमध्ये एक डॉट गिट नावाची फाईल तयार झाली. हे पहा, हे फोल्डर आहे, तिथे ही डॉट गिट नावाची फाईल आत्ता तयार झाली. ते मी एकदा परत रेकॉर्ड करतो त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसतं. अगोदर जेव्हा रेकॉर्ड केलं तेव्हा स्क्रीन ब्लाइंड होऊन गेले होते, आता चालू आहे. ठीक आहे, तर ही तुम्ही हे केल्यानंतर गिट इनिट केल्यानंतर तयार होईल. देन काय करायला लागेल तुम्हाला, गिट स्टेटस करून बघून घ्या एकदा, एमटी की नाही गिट स्टेटस काय म्हणता येते. हे पहा, नो कमिट येट्स, अनट्रॅक फाईल, मेन फाईल एक ती अनट्रॅक फाईल आहे. यूज गिट ॲड फाईल टू इन्क्लूड इन व्हॉट विल बी द कमिट. जर काही कमिट करायचं असेल तर गिट ॲड करा. ठीक आहे, ही ह्या गिटची स्टेप्स असते. सगळ्यात पहिले काय करायचं, ज्या फोल्डरमध्ये तुम्हाला जे फोल्डर तुम्हाला अपलोड करायचे गिटहबला तिकडे तिकडे गिट इनिट करा. गिट इनिट केल्यानंतर डॉट गिट फाईल तयार होईल. डॉट गिट फाईल तयार झाल्यानंतर तुम्ही गिट डॉट ॲड करा, गिट ॲड करा. गिट ॲड केल्यानंतर तुमचं स्टेजिंग एरियाला जाईल गिट ॲड केल्यानंतर. ठीक आहे, स्टेजिंग एरिया झाल्यानंतर ती रेडी टू कमिट होऊन जाईल. नंतर कमिट करा. एकदाशी कमिट झाल्यानंतर तुम्ही ॲक्च्युअल गिटहबला रिपॉझिटरी तयार करू शकता आणि तिथून हे इथं जे लोकली चेंजेस केला हा कोड तिथं अपलोड होईल. पण अगोदर तुमच्या लोकली जे PC आहे त्यावरती इनिट ॲड आणि कमिट करावं लागेल. त्याच्यानंतरच तुम्ही गिटहब आहे त्याला हाताळा. ठीक आहे, दादा आपण काय केलं, गिट इनिट केलं, गिट ॲड केलं, सॉरी गिट ॲड करायचं राहिलं, मग गिट ॲड करून घेऊ. आणि एक काम करू, इकडे इनिशियल कमेंट घेऊ आणि एक फायनल कमेंट घेऊ. इनिशियल कमेंट इथं कोड नाही आहे, जस्ट आपण हे केलं की याचा काहीतरी हे इथून घेऊ. ठीक आहे,
आता करू ऍड डॉट. आता बघा इथे एकच फाईल आहे, तर डॉट केलं तर तुमच्या जितक्या पण फाईल असतात तेवढ्या सगळ्या येऊन जातात, ट्रॅक होतात, किंवा तुम्ही डायरेक्ट फाईलचं नाव पण देऊ शकता, मेन डॉट पी वाय. ओके, आता ही ट्रॅक झाली तुमची. आणि इथं बघा तुम्ही अजून एक तयार करून घ्या, टेस्ट डॉट पी वाय. आता इथं बघा गिट स्टेटस केल्यानंतर काय म्हणताय, मेन ही तुमची ट्रॅक झाली आणि टेस्ट अनट्रॅक आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही गिट ऍड करून गिट ऍड केलं आणि काय म्हणतात गिट ऍड केलं आणि डॉट दिला तर दोघं फाईल झाले असतात. याचं काही काम नाही आहे. दोघं म्हणजे मल्टिपल जितके पण असतील तेवढं सगळं. ठीक आहे. आता काय केलं, गिट ऍड केलं, गिट कमिट करायचं. गिट कमिट करून घेऊ, गिट कमिट स्लॅश हायफन एम, सॉरी स्लॅश नाही हायफन एम. एक इनिशियल कमेंट देऊन देऊ. ठीक आहे, 30 लाईन इन्शर्ट झाल्याबरोबर एक इनिशियल कमेंट झाला. आता एक काम करू, आता तुम्हाला ना हे जे आहे ना github.com वरती जाऊन साइन इन करून घ्यायचं, स्वतःची एक हे तयार करून घ्यायची. मी ऑलरेडी केलेलं आहे, ते कसं करायचं तुम्ही बघून घ्या एकदा युट्यूबवरती व्हिडिओ बघून. त्यानंतर इकडे रिपॉझिटरीज असतील तुमच्या, तर एकदा काय करायचं, इकडे न्यू रिपॉझिटरी तयार करायची. ओके, त्याचं नाव लिहून द्यायचं, फोल्डर, हा फोल्डर मॅनेजर प्रोजेक्ट आहे आपल्याला. ठीक आहे, ती तयार केली. आता काय होईल हे पहा, इथं काय भानगड आहे की तुम्ही एक डायरेक्ट व्ही एस कोडच्या टर्मिनलवरून पण हे कमांड्स वापरून सनी तयार करू शकता, हे जे आपण मॅन्युअली केलं, किंवा इथं आणि किंवा इथं मॅन्युअली तयार करून सनी इथून तिथं अपलोड करू शकतो, तिथं ऍक्सेस करू शकतो या कमांड वापरून. मग आपण तिथे ऍक्सेस करूया, कॉपी करू, त्याने काय करायचं, एक एक लाईन कॉपी करून तिकडे रन करायची. पेस्ट केली, ओके झाली रन. हे बघ गिट पुश करतोय आपण, झाली पुश पण झाली. ठीक आहे, आता हे जे चेंजेस होते ते तुम्हाला तिकडे दिसतील. हे बघ काय झालं पहिले बघून घेऊ. एन्युमरेटिंग सगळे डन झालं, थ्रेड ओके सगळे डन झालं, काही प्रॉब्लेम नाही आला. ओके, डेल्टा डेल्टा सगळं टोटल डन आलं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर आता बघू तिकडे चेंजेस झालेत की नाही. हे हा तुमचा एमटी प्रोजेक्ट होता, त्याला रिफ्रेश मारून घेऊ. ओके, रिफ्रेश केला आणि एक इनिशियल कमेंट म्हणून आलं, इनिशियल कमेंट आणि हा बघा तुमचा बिना बोर्डचा 30 लाईन येऊन गेला. आता एक काम करू, हा तुमचा प्रोजेक्ट आहे ना, हा हा आला तुमचा कोड. आता याला सेव्ह करू. हे पहा एवढं ट्रॅक झालंय, एवढं कमेंट झालंय. हे जे न्यू तुम्ही लाईन ट्रॅक करणार ना तेवढं हे अशा येतात नाही. याला सेव्ह करायचं, देन काय परत तेच गिट ऍड, पहिले गिट स्टेटस करू काय म्हणताय. मॉडिफाईड येते बघा ती फाईल मॉडिफाईड आली, म्हणजे काहीतरी चेंजेस झाले. चेंजेस नॉट स्टेज फॉर कमिट, काहीतरी जे चेंजेस आहेत ते कमिटसाठी स्टेज नाही केले, म्हणजे स्टेज नाही केले म्हणजे ऍड नाही केले. ऍड करा देन कमिट, त्याच्यानंतर कमिट करू. मग करू गिट ऍड डॉट करू, एकच फाईल आहे, किती सगळ्या फाईल झाल्या सगळ्या जातील. ठीक आहे, गेट स्टेटस मॉडिफाईड आलं. आणि हे जर तुम्हाला अनस्टेज करायचे असेल, म्हणजे रिव्हर्स जायचं असेल, हे चेंजेस तुम्हाला वाटलं की हा जो कोड हा चुकीचा आहे, याच्यात वेगळं करायचं आणि देन कमिट करायचं, तर तुम्ही रिस्टोर वापरू शकता. ओके, करायची गरज नाही, आपलं प्रॉपर आहे. मग काय करू, गेट कमिट करू, स्टेजेस चालल्याचं. गेट कमिट हायफन एम. आता काय नाव देता, कोड इम्प्लिमेंटेड, कोड किंवा फर्स्ट व्हर्जन देऊ. इनिशियल कमिट फर्स्ट व्हर्जन.
कारण हे कोडचं फर्स्ट व्हर्जन आहे ना, याच्यात अजून चेंजेस करू शकता आपण. ठीक आहे, चेंजेस कसे करू शकतो, जसं की फॉर एक्झाम्पल जस्ट सांगतोय, करू आपण ते नंतर. आता हा जो तुम्हाला पाथ आहे, हा तुम्हाला कॉपी पेस्ट करून मॅन्युअली करावा लागतो. हा ऑटोमेट करू शकता तुम्ही. जस्ट तुम्ही फोल्डरचं नाव द्यायचं आणि हा जो ऑटोमॅटिकचा कोड असेल तो सी कोलन पासून फाइंड करेल की ते फोल्डर कुठं आहे आणि ते आपल्या ह्या खालच्या स्क्रिप्टसाठी वापरेल. असं करू शकतो. ते पण करू. आता हे चालू करता, फर्स्ट पर्सन झालं. आता काय केलं, बघू तिकडे चेंजेस झाले का. रिफ्रेश. अच्छा, अजून नाही झाले. आपण काय केलं, गिट ऍडच केलं ना, गिट कमिट नाही केलं अजून. काय केलं आपण, गिट स्टेटस. ओके, काय म्हणतात ते, युअर ब्रांच इज अहेड ऑफ. हां हां, ही जी ब्रांच आहे ना, आपण एक कमिट इथं केला पण तो कमिट तिकडे चेंजेस नाही झालेला, म्हणून तिकडे दिसला नाही. मग काय करावं लागेल, यूज गिट पुश टू पब्लिश युअर लोकल चेंजेस. हे जे लोकल आहेत ना, हे ग्लोबली तुम्हाला पब्लिश करण्यासाठी यूज गिट पुश. मग करू गिट पुश. झालं, गिट पुश झालं. सेकंड कमिट तुमचे एक्झिक्यूट झालं. दोन कमिट दिसायला पाहिजे, इनिशियल कमिट आणि एक फर्स्ट. बघू काय म्हणतंय. नाही, फर्स्ट व्हर्जन आलं तर येतं. ठीक आहे, आला तुमचा कोड. ठीक आहे, ते रिफ्रेश नाही झालं होतं, आलंय पण. बरोबरच केलं ते केलं. ओके, एक टायमाला वाटतं की काय चुकलं, बट नाही, ओके, सगळं ओके. हे पहा, हा तुमचा फर्स्ट व्हर्जन आहे. दोन कमिट्स झाले आतापर्यंत. इनिशियल कमिट ज्याच्यामध्ये कोड नव्हता आणि फर्स्ट व्हर्जन मध्ये कोड आला, बेस कोड. एवढंच सिम्पल आहे. त्याच्यानंतर चेंजेस करत राहा आणि ते होत राहील. ठीक आहे, यात काही चुकलं का, आपलं काही राहिलं का, नाही ना. ठीक आहे, राहिलं तर कमेंट करा, ते बघून घेऊ. आणि हा एक गोष्ट अजून सांगतो, इन केस तुम्हाला वाटलं की हे चुकीचं आहे, की तुम्हाला डिलीट करायचं, हा कोड नकोच होता, हा प्रोजेक्टच चुकीचा आहे, तर काय करायचं, ग्लोबली डिलीट कसं करायचं. ग्लोबली सेटिंग्स मध्ये यायचं. ग्लोबली सेटिंग्स मध्ये आल्यानंतर इथं आहे बघा, चेंज डिजिबिलिटी पब्लिक प्रोजेक्ट, काय जे करायचं ते करून घ्या. ओनरशिप ट्रान्सफर करू शकता आणि इथं डिलीट डेज डिपॉझिटरी. आय वॉन्ट टू डिलीट, आय हॅव रीड केलंय. प्रोजेक्टचा पाथ द्या, इथं पेस्ट करा, झालं, संपला. डिलीट ग्लोबली खतम. ओके, लोकली करायचं आहे. लोकली करायचं असेल तर काय करा, सगळ्यात पहिले तर ते हे जे फोल्डर होतं, याचा सत्यानाश करा, हे डिलीट करा, खतम, संपवा. आणि हे डिलीट केल्यानंतर तुमचे कमिट चालले जातील. त्यानंतर जे काही ऍड वगैरे राहील ते तुम्ही रिस्टोर करू शकता, रिसेट करू शकता. हार्ड रिसेट, सॉफ्ट रिसेट कमांड आहे, त्या पाहू शकता. ठीक आहे, ज्या कमांड्स आहेत का, हाऊ अबाउट इफ वी डिड कमिट ऑल्सो रॉंग फाईल. चुकीची फाईल आहे, फाईल चुकीची आणि ती कमिट झाली असेल तर अनकमिट करायसाठी रिसेट आहे. आणि ऍड केलं असेल तर रिस्टोर आहे. ऍड केलं असेल म्हणजे स्टेजिंग एरियाला असेल तर अनस्टेज करायला, आणि कमिटेड होऊन गेलं असेल, स्टेजिंग एरियाच्या वरती चालली गेली ती फाईल, तर अनकमिट. हे पाहिजे, हे जे मी बोलतोय ना, फाईल ऍड कमिट केल्यानंतर स्टेजिंग एरिया ऍड कमिट केल्यानंतर ते लोकलला जातं आणि लोकल वरतून तुम्ही पुश केलं की ते ग्लोबलला जातं, म्हणजे याच्याहून पुढे आणखी. हेच होते. हा व्हिडिओ पाहून घ्या. सही आहे.